झाल्यावरती मी सांगेन. उभाटा सेनाकडून आरोप करण्यात आलेला आहे की आपल्याची कदाचित कुठली एखादी फाईल उघडली असणार म्हणून आपण आपली भूमिका बदलली. त्यावर आपल्याला मी आत्ताच माझ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं काय असतं, कावेळी झालेले असते ना त्यांना जग पिवळं दिसतं. त्याच्यामुळे त्यांचे ते आत्ताच आतून बाहेर आलेले आहेत. त्याच्या त्यांचा तसा विचार असू शकतो. सर, तुमच्या पदाधिकाऱ्यांसोबत म्हणजे ज्या दिवशी तुम्ही भूमिका घेतली, एक उत्तम वक्ते म्हणून संपूर्ण देशात तुमच्याकडे बघितलं जातं आणि तुम्ही महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर अनेक महायुतीच्या उमेदवाराला आयचं वाटलं असेल ह्या वक्त्याने आपला प्रचार केला तर आपल्याला आपल्या पत्रात अधिकची मतं पडतील. तुमच्या काही पदाधिकाऱ्यांना तसं काही कोणाकडनं आलंय की प्रचार केली, चुनाव प्रचार परत परत आपण तेच बोलतो ना, तेच बोलतो ना आपण. तर मुंबईतील निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवाजी पार्कमध्ये सभेची परवानगी मागितलेली आहे. तर ती एकत्रित सभा असेल, मनसे महायुतीचे नेते नरेंद्र मोदी कसं असेल त्यावर? दर निवडणुकीला अशा प्रकारची तारीख बुक केली जाते. सभा होईल नाही होईल हे आत्ता काही सांगता येत नाही, परंतु एक बुकिंग नावाची गोष्ट असते ती दरवेळेला केली जाते. ती काय 5 वर्षाची गॅप पडल्यामुळे तुम्ही सगळं विसरलेलं आहात. परवाच्या निर्णयानंतर काही पदाधिकारी नाराज झाले, राजीनामे देणं सुरू झाले होते. त्यांच्याशी संवाद साधला का किंवा साधणारा? कोण पदाधिकारी? एक असं समाज माध्यमावर सुद्धा बरेच जण अशा प्रकारचं काय समाज माध्यमांवरती काय तुमचा जो हा निर्णय आहे महायुतीला पाठिंबा देण्याचा, प्रश्न असा आहे, मी या सगळ्या गोष्टींचा विचार पक्षाचा म्हणून विचार करत असतो. कळलं का? ज्यांना या प्रकारची समजच नसेल आणि उमजच नसेल त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा तो करावा. लोकसभा निवडणुकीमध्ये अरे तुम्ही काय आलात मुंबईत? कधी आलात? तुम्ही तुमच्यासाठी माझ्यासाठी आला म्हणजे धन्यवाद. तुम्ही मुंबईत मी आलो मुंबईत. मी ईडी, सीबीआय, एनआय, एनसीबी, ज्युडिशियल या सगळ्या बीट्स बघतोय. कोणाकडनं? मीडियासाठी कुठले चॅनल? हो, पण काहीतरी असेल ना, त्याला लेबल असेल ना. असं सांगा ना, मग तेच विचारतोय. मी म्हटलं तुम्ही एवढी नावं घेतली काय सीबीआय, ईडी बीडी वगैरे. हो बरोबर आहे. मला वाटलं होम जॉईन केलं की काय तुम्ही. हां बोला बोला. लोकसभा निवडणुकीमध्ये एक जरी उमेदवार तुमचा नसला तरी विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही निवडणुकीच्या तयारी लागा असा गुढीपाडवा सभेतच सांगितलं. त्याची रंगीत तालीम म्हणून सुद्धा तुम्ही लोकसभा निवडणुकीकडे पुनर्बांधणी म्हणून बघताय का? कारण गेल्या निवडणुकांमध्ये अशा अनेक जागा आहेत की ज्या ठिकाणी मनसेचा जनाधार प्रचंड होता. अर्थातच बघणार ना मी. त्याप्रमाणे आमच्या लोकांना मी कामाला लागायला पण सांगितलेलं आहे. सर, आचारसंहिता वाले जे आहेत त्यांच्यावरती तुम्ही त्या दिवशी टीका केली. अलीकडे एक ग्रामीण महाराष्ट्रातून एक बातमी समोर येते की आचारसंहितावाल्यांनी लोककला केंद्र आणि ज्या काही लोककला आहेत त्याच्यावर बंदी आणलेली आहे निवडणुकांचं कारण देत. उन्हाळ्याचा काळ असतो, अनेक ठिकाणी. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जे कोणी बंदी आणतात त्यांना फक्त विचारा आचारसंहितेच्या पुस्तकात कुठे लिहिलेलं आहे. ज्यांना ज्यांना आचारसंहिता म्हणून जिथे जिथे त्रास दिला जातोय तिथे फक्त त्यांना विचारायला सांगा, जे कोणी अधिकारी येतील त्यांना, हे कुठे लिहिलेलं आहे. मला आचारसंहिता जी माहिती आहे त्याप्रमाणे मी या उमेदवाराला या निशाणीवरती तुम्ही बटण दाबून निवडून द्या हे जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत ते कुठच्याही आचारसंहितेच्या खाली येत नाही. कारण अलीकडे लोककला जी आहे ती लोकपावत चालली आहे. नाही, पण लोककलेचा त्याचा काही संबंध नाहीये. पण त्या लोककलेमधनं जर समजा पक्षाचा प्रचार करणार असतील तर तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कळलं का? तुम्ही लोककलेच्या नावाखाली जर समजा प्रचार होणार असेल तर ते मला नाही वाटत आचारसंहितावाले मान्य करतील, किंवा
त्यांना त्या खर्चामध्ये टाकायला सांगा. काल उद्धव ठाकरे यांनी पालघरमध्ये सांगितलं की महाराष्ट्रात मोदीचा सिक्का नाही चालणार, आमचा सिक्का चालणार आहे. ठाकरे आणि पवार. चला आपण भेटू. वसंत मोरेंनी पुण्यातून मंत्री